अजून अशा वाघिणी घ्यायला पण अशी शेतकऱ्याची वाघिणच लागते. ओके. तर एक शेवटची थाप आणा तुमच्या हातात. चला घे मॅडम. पहा एक मित्रांनो. म्हणा मोठ्याने. 1 2 ओके. चला जय महाराष्ट्र. तसेच आता अशी टॉपची खरेदी झालेली आहे आणि आपल्या मॅडम जवळपास 400 किलोमीटर लांबून जोडे आलेली आहेत आपल्या शेतकऱ्याची. आज आमच्या क्वालिटीचं माहेर डेअरी फार्मच्या वतीने त्यांना एक छोटीशी आमच्या डेअरी फार्मकडून 6.5 जोडे आम्ही भेट देतात. चालेल ठीक आहे. ओके एकदम खूपच छान. चला ओके सर चला चला ओके. ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला याच्यात टाक. अनिल शेठ जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय श्रीराम. शेठ कुठं आले आज फॅमिली? आज आपल्याकडे सांगली जिल्ह्यातून तालुका कोणता जत तालुक्यातील शेतकऱ्याची जोडे आहे. आणि सर्वप्रथम एकदा शेतकरी मित्रांचा आपला परिचय घ्या. ओके ठीक आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. बरं मला एकदा आपला परिचय सांगा, आपलं गाव नाव सांगा. बापू आनंदा सुडके, बर गाव बाज, तालुका जत, जिल्हा सांगली. ओके सरांचा घेतला मॅडमचा पण घ्या. चालेल. मॅडम तुमचं पण गाव नाव सांगा मला. माझं नाव संगीता बापू फिरके, बर गाव बास, तालुका जत, जिल्हा सांगली. सांगली ओके जिल्ह्यातील जत तालुक्यातून आलेले आहेत. आणि आज आपल्या शेतकऱ्यांच्या जोडीने काय खरेदी केलं एकदा सोनं दाखवा आपल्याकडे. बर शेठ किती वाघिणी खरेदी केल्या आज त्यांनी? 3 वाघिणी खरेदी ओके. केली आणि 2 कालोडे याच्यात 7-7 महिन्याचे, एक कालोड 3 महिन्याची बर आणि तिन्ही कालोडे एकदम प्रेग्नंट कालोडे आज आपल्या शेतकऱ्याच्या जोडीला आपण दिलेले. चालेल, ओके. सर्वप्रथम दाखवा. काय नाव म्हणले साहेब? सुडके साहेब. तर बघू शकतात मित्रांनो आपल्या सोडके साहेबांचे एकच नंबर टॉप आणि एकच नंबर ब्रीडला खतरनाक असणारे 3 वाघिणी बघू शकतात. ही 7 महिन्याची, दुसरी 7 महिन्याची, तिसरी ओके. 3.5 महिन्याची. तर बघू शकतात मित्रांनो आपली 1 नंबरची वाघीण जवळपास 7 महिन्याची गाभण आहे आणि दाताला आदत वाघीण आहे. एकदम नाद करायचा नाही. क्वालिटी आणि पीस एकदम खतरनाक. तशीच आपली ज्युपिटरचं पिल्लू आहे. हा. ओरिजिनल एबीएस मधलं ते पण ओरिजिनल एबीएस ज्युपिटर मधलं. तशीच बघू शकतात मित्रांनो आता 2 नंबरची वाघीण ही सुद्धा एकदम खतरनाक पीस आहे. ही सुद्धा वाघीण जवळपास 7 महिन्याची गाभण आहे. बघा मित्रांनो क्वालिटी आणि ब्रीडला नादच करायचा नाही. शेट 1 नंबर वस्तू दिल्या. तसेच आपली 3 नंबरची वाघीण पण बघू शकतात मित्रांनो ही सुद्धा वाघीण जवळपास 3 महिन्याची गाभण आहे आणि तिने पण कालवडी दाताला आदत असणारे एकदम टॉप लेवलच्या वाघिणी आहे त्या. बघा मित्रांनो पीस सगळ्या वाघिणी बघू शकतात. आता एकच नंबर बघा मित्रांनो एकदम खाली सुद्धा बघू शकतात 4 ठिकाणी 4 7 महिन्याची वाघिणी. तशीच आपली 2 नंबरची वाघिणी पण बघा ही सुद्धा एकदम 4 ठिकाणी 4. बघा मित्रांनो पीस. 3 नंबरची वाघिणी पण बघा जवळपास 3 महिन्याची गाभणी आणि क्वालिटीला ब्रीडला एकदम खतरनाक. अशा 3 टॉपर वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. बरशेट ऐका ना तुमचा व्यवहार तर झालेलाच आहे तरी सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा तुम्ही या तिन्ही पण वाघिणी काय प्रतिनागाने दिल्या? आता या सकाळचे जवळपास 4-4:30चा टायमिंग आहे. ओके शेतकरी मित्र लांबून आलेले आहेत. जवळपास आपली शेतकऱ्याची जोडी आपल्याकडे 350 ते 400 किलोमीटर असेल. 350-400 किलोमीटर दूरून आलेले आहेत. ओके. त्याच्यामुळे आम्ही पण त्यांना एकदम ओरिजिनल टॉप क्वालिटीचं सोनच दिलेलं आहे. आपले सोडके सरांना तुम्ही लाईव्ह विचारा तिने वाघिणी काय प्रतिनागाने करेल. साहेब काय प्रतिनागाने व्यवहार झाला तुमचा? 1,21,1,21 ने 3 घेतल्या वाघिणी. म्हणजे 1,21,000 21,000 रुपये प्रतिनागाने 3 वाघिणी दिलेले आहेत. म्हणजे जवळपास 3,63,000 रुपयाला या टॉपच्या 3 वाघिणी दिलेल्या आहेत. मॅडमला पण विचारा वाघिणी काय किंमत. मॅडम काय किमतीमध्ये व्यवहार झाला तुमचा? 1,21,000 ना 3 वाजता. 1,21,000 रुपये प्रतिनागाने 3 पीस खरेदी केले त्यांनी. बरोबर. आता ह्या वाघिणी फक्त आपल्या डेअरी फार्म मध्ये आपण दिलेल्या आहेत. बर जवळपास हा जोडा जर खरेदी करायला गेले असते शेतकरी मार्केटमध्ये ओके हा जोडा दुसरे व्यापारी शेतकरी त्यांचं नाही सांगत. बर पण मी सुद्धा 3 लाखाच्या आत दिला नसता. पण चला लांबून आलेले जवळपास आपल्या विश्वासाने 400 किलोमीटर दुरून आलेले त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्यांची कुठल्या गोष्टीत अडवणूक केलेली नाही. 2च शब्दामध्ये टॉपच्या 3 वाघिणी आज आपल्या शेतकऱ्यांच्या जोडीला आम्ही 1,21,000 रुपये प्रतिनागाने दिलेले आहेत. ह्या वाघिणी अजून 2-2 महिन्यात यांना 7वा चालू आहे. पहा मित्रांनो वाघिणी महिन्यात गावडी खरेदी करायला गेले असते तर ह्या वाघिणी 2,51 आणि 2,21 मार्केटमध्ये घ्यायला नाही. 100% शेट बघू शकतात मित्रांनो 1 नंबर वाघिणी दिलेल्या आहेत आपल्या शेतकरी जोडींना. 1,21,000 रुपये प्रतिनागाने टॉपच्या 3 वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. विचारा मॅडमला विचारा वाघिणी कशा वाटल्या. आता साहेब ऐका ना सगळ्यात महत्वाचं तुमचा व्यवहार तर झालेलाच आहे तरी सुद्धा मला एक सांगा तुम्हाला वाघिणी कशा भेटल्या? क्वालिटीला ब्रीडला एकदम वस्तू आवडल्या ना तुम्हाला? मॅडम तुम्हाला कशा वाटल्या वाघिणी? जवळपास किती दिवसापासून शेटचे व्हिडिओ बघत होते तुम्ही? आम्ही 1 वर्ष झालं बघतो. 1 वर्षापासून बघत होते. आज वेग आला आणि टॉपच्या 3 वाघिणी खरेदी करून चालवल्या. बर
आता शेट ऐका ना, आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही वाघिणी कुठल्या कुठल्या बोलीत दिल्या? 100% गर्भाच्या बोली दिलेल्या आहेत. तिथं आपण प्रेग्नंट सांगितले 2 कालोडी 7-7 महिन्याच्या, ओके. 1 कालोडी 3 ते 3.5 महिने, 3 महिन्याची कन्फर्म. बर याच्यात जर दुसरा काही बदल झाला, इथं आम्ही गाभण सांगितले आणि घरी जाऊन त्यांच्या डॉक्टरनी खाली सांगितली तर आपल्या शेतकऱ्याच्या जोडीला आम्ही पीस टू पीस वाघीण बदली करून देऊ. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे त्यांना जायचा जो चार्ज आहे, बर. जे काही गाडी भाडे असेल ते संपूर्ण गाडी भाड्याची रक्कम ते आम्ही देऊ. ओके. असं म्हणजे एकदम विश्वास व्यवहार झालेला आहे. विश्वासाने. आणि त्याने सुद्धा आपल्यावर विश्वास टाकून जवळपास 400 किलोमीटर लांबून रात्रभर प्रवास करून इतक्या लांब शेतकरी मित्र आलेले बर. आहेत. आम्ही 2च मिनिटात आणि एकदम टॉप क्वालिटी, म्हणजे आमच्या क्वालिटीचं माहेर डेअरी फार्मचं नाक दिलेलं आहे त्यांना. ओके. असा टॉपचा व्यवहार आजचा झालेला आहे. म्हणजे त्यांचं इकडे काही इतर ऑर्डर दुसरं काही काम होतं का असं फक्त? आपल्या वाघिणी घेण्यासाठी बर. विचारा सुलटे सरांना विचारा. साहेब इकडे काही तुमचं दुसरं काही काम होतं का? खास गाई घेण्यासाठी झालं. डायरेक्ट 400 किलोमीटर दूर? 400 किलोमीटर. बर. आता साहेब मला एक सांगा, तुम्हाला अनिल शेठचा व्यवहार कसा वाटला? एक नंबर व्यवहार वाटला. मॅडम तुम्हाला कसा वाटला? छान वाटलं. एकदम पारदर्शकपणे वाटला ना? आता ज्या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी वर्ग पाहतो आपल्याला किंवा ज्या लेडीज पाहतात त्यांना काय सांगू इच्छिता मॅडम? म्हणजे कालोडी खरेदी करायची असलं तर कुठं केलं पाहिजे? इथं झालं पहिला आपल्या शेट कुठं आलं पाहिजे साहेब? क्वालिटीचं माहेर घर डेअरी क्वालिटीचं माहेर. ओके. म्हणजे एकदम चालन. ओके. आता शेत काय करा, आपल्या शेतकरी मित्रांची ट्रान्सपोर्टची सुविधा वगैरे करून दिली ना? गाडीची सुविधा करून दिलेली. बर. सकाळी आता सकाळचे जवळपास 4:30 ते 4:45 वाजलेले. बर. त्यांना जरा वेळाने आम्ही त्यांची गाडी 9-9:30 वाजता भरून देणार. चालन. ओके. आता एक शेवटची थाप घ्या. जय महाराष्ट्र करून मॅडम तुम्ही मारा अधिकार असे तिन्हीला मारा. एक मारा. 1 2 आणि 3. इकडं मारा. ओके. हा तर घ्या, पाहू घ्या, शकता. हा तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा वाजच लागतो. चला तिन्ही वाघिणी लहान. एक म्हणा. 1 2 3. ओके. आता करा. चला. जय महाराष्ट्र म्हणा. जय महाराष्ट्र. चला, ओके. मारा. हा घ्या एक शेवटची. 1 2 ओके. तिन्ही वाघिणीवर काशीद. आता काय करतो? तसेच आता अशी टॉपची खरेदी झालेली आहे आणि आपल्या मॅडम जवळपास 400 किलोमीटर लांबून जोडे आलेली आहेत आपल्या शेतकऱ्याची. आज आमच्या क्वालिटीचं माहेर डेअरी फार्मच्या वतीने त्यांना एक छोटीशी आमच्या डेअरी फार्मकडून 6.5 जोडे आम्ही भेट देत आहोत. चालेल. ठीक आहे. ओके. एकदम खूपच छान. चला ओके सर. चला. चला ओके. ओके. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला याच्यात टाक. चला शेठ. चला ओके ओके. द्या त्यांची गाडी एकदम व्यवस्थित. ओके. तर पाहू शकतात मित्रांनो, अशा पद्धतीत व्यवहार झालेला आहे आणि वाघिणी पण अशा तशा नाही. एका क्षणात कौतुक होणाऱ्या अशा टॉपच्या 3 वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. बघा प्लीज मित्रांनो, इथं तिथं नाही, फक्त आपलं क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्ममध्ये टॉपच्या 3 वाघिणींचा व्यवहार झालेला आहे. हाय पहा मित्रांनो, पीस सगळ्या वाघिणी बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. एक से बडकर एक वाघिणी दिलेल्या आहेत आपण आपल्या शेतकरी मित्रांना. पाय कोटा कंडिक्शन आणि तब्येतबद्दल तर नादच करायचं नाही. ही सुद्धा वाघिणी बघू शकता. बरं साहेब ऐका ना, हां बरं. सगळ्यात महत्त्वाचं साहेब मॅडम, सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगा, तुम्हाला वाघिणी साईजला कशा भेटल्या? सगळ्यात साईज तुम्ही सांगा. माझ्या पासून सांगा. नाही, साईजला कशा भेटल्या तुम्हाला? हाईट कशी भेटली? मोठ्या एकदम बिग साईजची भेटल्या ना वाघिणी? तब्येती वगैरे सगळं जिथलं तिथं आहे ना? जे एकदम सोनं म्हणतात ना आपण, बर. त्या सोनापेक्षा पुढचं व्हर्जन 100% आपण त्यांना. ओके. माझं काय त्यांना शेंगदाणे फुटाणे वाटाणे हरभरे तसे नाही, ओरिजिनल काजून बदाम दिलेले आहेत. 100%. आणि एकच नंबर टॉप क्वालिटीचे आहे. टॉपच्या 3 वाघिणी आपल्या ते सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात. गाव कोणतं? बास गावामध्ये रवाना होत ओके. आहे. अजून अशा वाघिणी घ्यायला पण अशी शेतकऱ्याची वाघिणच लागते. ओके. तर एक शेवटची थाप आणणार तुमच्या हातात. चला घ्या मॅडम. पहा एक मित्रांनो, म्हणा मोठ्याने. 1 2 ठीक. ओके. जय चला महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ओके. चला शेठ, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. येईन त्यांची गाडी 8-8:30 वाजता एकदम व्यवस्थित भरून द्या.